नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. तर बघा, सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठा या ठिकाणी आदेश काढण्यात आलेला आहे. सर्वात मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व महिलांसाठी महत्त्वाचा या ठिकाणी हा निर्णय असणार आहे आणि सर्व महिलांसाठी मोठी या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तारीखसुद्धा या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी तिसरा हप्ता कधी मिळणार आहे, कोणत्या तारखेला मिळणार आहे, प्लसमध्ये किती रक्कम मिळणार आहे, याबद्दल सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता तुमचे जे पैसे या ठिकाणी कापले जात होते ते पैसेसुद्धा या ठिकाणी कापले जाणार नाही आहे. आता का कापले जाणार नाही, त्यामागचं कारण काय आहे, प्लसमध्ये तुमचे पैसे तुम्हाला किती मिळतील, कधी मिळणार आहे, संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. प्लसमध्ये जो नवीन आदेश या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, जो नवीन या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे, जो निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याविषयी तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करा, कारण तो मंतव्य मिळणार नाही. ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ताबडतोब त्या सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट, सर्व नवीन माहिती तीही ॲक्युरेट, तीही पुराव्यासहित प्रोव्हाइड केली जात असते. म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचं जास्त वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती जातो, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, आपण या ठिकाणी आले प्रोपती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. सर्वप्रथम बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा ठिकाणी मोठा निर्णय, महिलांसाठी मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मोठी घोषणा केली आहे. आता बँकांना सुद्धा ठिकाणी निर्देश देण्यात आले आहे. तुम्ही बातमी बघून घ्या, कारण तुम्हाला मी सर्व माहिती व्यवस्थित प्रोव्हाइड करत असतो. तुम्ही ठिकाणी डेट चेक करू शकता, टाईम बघू शकता. आज झालेली महत्त्वाची अपडेट आहे, कारण तुम्हाला संपूर्ण माहिती मी व्यवस्थित देत असतो, कारण आपला हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते. आता ही निर्णय आणि हा जो काही मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, हा निर्णय बघण्या अगोदर सर्वप्रथम सर्व महिलांनी ताबडतोब कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला ठिकाणी पैसे मिळाले की नाही. जर तुम्हाला 1500 रुपये मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 1500 रुपये मिळाले. जर तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला एकही रुपये अजून मिळाले नाही आहे. ज्या महिलांना 3000 मिळाले असतील, ज्या महिलांना 2 हप्ते मिळाले असतील, त्यांनी लिहून पाठवा की सर मला ठिकाणी पैसे मिळाले. ज्या महिलांना पैसे मिळालेच नाही त्यांनी लिहून पाठवा की सर मला एकही रुपये अजून मिळाले नाही आहे. मग त्यामागचं रिझन काय आहे, तुम्हाला पैसे कधी मिळतील, कोणत्या तारखेदरम्यान तुम्हाला पैसे मिळणार आहे, प्लसमध्ये तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे, की तुम्ही या ठिकाणी नवीन अर्ज केला आहे, त्याचीही कारण तुम्ही या ठिकाणी लिहून पाठवा की तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे, प्लसमध्ये तुम्हाला पैसे मिळाले की नाही, हे सर्व महिलांनी लिहून पाठवायचे. फक्त एवढं एकच काम करा, जेणेकरून प्रत्येक महिलेला पैसे मिळाले पाहिजे, हा माझा हेतू आहे. म्हणून मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लगेच रिप्लाय करणार आहे, तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे. म्हणून ताबडतोब सर्व महिलांनी लिहून पाठवा की तुम्हाला पैसे मिळाले की नाही. जर पैसे मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर पैसे मिळाले, आणि जर पैसे मिळाले नसेल तर लिहून पाठवा नाही सर पैसे अजून मिळाले नाही आहे. आणि त्यामागचं कारण काय काय फॉर्ममध्ये अडचणी आहेत का तेही लिहून पाठवा, जेणेकरून तुमच्या अडचणी मी दूर करणार आहे. प्रत्येक महिन्याला नक्की लिहून पाठवायचे, कारण तुमच्यासाठी मी पूर्णपणे मदत करणार तीही फ्रीमध्ये, म्हणून सर्व महिलांनी लिहून पाठवायचं आहे. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेमध्ये आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याचा फॉर्म भरण्यासाठी महिला तासनतास रांगेमध्ये उभं राहिल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसलेलं आहे. बघा, माझा हेतू आहे की महिला तासनतासभर रांगेमध्ये उभे राहत आहेत का, की त्यांना या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजे. जर एकही महिलेला पैसे मिळाले नाही तर मला खूप या ठिकाणी वाईट वाटणार आहे. प्लसमध्ये त्या महिलेला ठिकाणी मी कशा प्रकारे मदत करू शकेल, हा माझा हेतू आहे. म्हणून प्रत्येक महिन्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा, जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे, आणि जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तेही लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले, जेणेकरून या ठिकाणी आम्हाला सुद्धा आनंद होणार आहे की महिलेला, लाडकी बहिणीला ठिकाणी पैसे मिळाले आहे. कारण की हा तुमचा हक्क आहे, तुम्हाला पैसे मिळालेच पाहिजे प्रत्येक महिलेला. म्हणून मी सांगतोय की रांगेमध्ये एवढ्या महिला उभं राहत आहेत, मग त्यांना पैसे का मिळाले नाही पाहिजे, असा माझा हेतू आहे. म्हणून लिहून पाठवा की तुम्हाला पैसे मिळाले की नाही. नाही मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर नाही मिळाले, आणि मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मिळाले, जेणेकरून मला सुद्धा की आनंद होईल. आणि पुढचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार त्याची मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून नक्की लिहून पाठवा कमेंट सेक्शनमध्ये. पुढे बघा, फॉर्म भरलेल्यापैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना ठिकाणी लाभ मिळाला आहे, कारण त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला होता. काहींचा फॉर्म डिसअप्रूव्ह होता, काहींचा ठिकाणी पेंडिंगमध्ये होता, त्यामुळे त्यांना पैशाचा लाभ मिळत नव्हता. पण त्यांचा सुद्धा ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह झाला तर त्यांनाही पैसे मिळणार आहे. ठीक आहे, तर काहींना हा लाभ मिळणं अद्याप या ठिकाणी बाकी आहे. बघा, भरपूर महिलांना अजून फॉर्म याच्या ठिकाणी त्यांचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह नव्हता, काही कारणास्तव त्यांना ठिकाणी पैसे मिळत नाही आहे. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे ठिकाणी कापले जात असल्याचं समोर आलेलं आहे. बघा, ज्या महिलांना पैसे मिळाले पण त्यांच्याकडून त्यांचे पैसे कापले जात आहे, हा सुद्धा महिलांवर अन्याय आहे. कारण त्यांना पूर्णपणे रक्कम मिळाली पाहिजे, हा माझा हेतू आहे. प्लसमध्ये सरकारसुद्धा हाच हेतू आहे की त्यांना पूर्णपणे पैसे मिळाले पाहिजे. मग त्यांचे पैसे तुम्ही का कापू शकता, हा अधिकार तुम्हाला नाही आहे. मग त्यामुळेच या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की बँकेकडून
बँकेकडूनच लाभार्थी महिलांचे पैसे देखील कापले गेल्याचे उघडकीस आलेलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा मोठा देखील निर्णय घेतलेला आहे. आता बघा काय निर्णय, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही आहे. त्यातच आता ह्या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलेलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकेकडून कापण्यात आल्याचा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकेशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. म्हणजेच काय, तर बँकेकडून तुमच्या ठिकाणी पैसे कापले जात आहे. मग हे पैसे का कापले जातात, त्याचं कारण काय हे तुम्हाला कळत नाही आहे. मग तुमचे पैसे का कापले जाते, कारण तुम्हाला पूर्णपणे रक्कम मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेला, प्रत्येक बहिणीला ही रक्कम मिळालीच पाहिजे. हा सरकारचा हेतू आहे, प्लसमध्ये मानसुद्धा हेतू आहे की तुम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे. मग तुमचे पैसे का कापू शकतात, हा महत्त्वाचा प्रश्न. म्हणून सरकारने ठरवले की प्रत्येक बँकेच्या ठिकाणी आता ते चर्चा करणार आहे आणि चर्चा करून नेमकं कारण काय, का पैसे कापले जाते याच्या ठिकाणी सोल्युशन काढणार आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत यासाठी पत्रव्यवहार करण्याची ठिकाणी तयारीसुद्धा सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच बँकेच्या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे आणि त्यासाठी पत्रव्यवहारसुद्धा सुरू केलेले आहे की तुम्ही पैसे का कापतायत आणि महिलांचे पैसे कापू नका यासाठी निर्देश दिले जाणार आहे, आदेश दिले जाणार आहेत. नेमकं काय घडलेलं आहे बघा, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना देखील लाभ झाला आहे. मात्र हा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याचं समोर आलं. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. महिला लाभार्थ्यांचे पैसे कापले जाऊ नयेत यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून बँकेशी संवाद साधला जाणार आहे आणि या बँकेशी पत्रव्यवहार करण्याची तयारी महिला व बालविकास खात्याने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच तुमच्या ताडीकीने पैसे कापले जाणार नाही आहे आणि का कापले जाते त्याचं कारणसुद्धा अडीकीने कळणार आहे आणि त्या कारणावर अडीकीने सोल्युशनसुद्धा दिले जाणार आहे. म्हणजे तुमचे पैसे ताडीकीने कापले जाणार नाही. ही सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा महिलांसाठी आहे आणि आनंदाची बातमी आहे. यासाठी सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे बघा, राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवं धोरण आणलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने घोषित केली. ह्या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. याची सुरुवातही झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आहे. आता बघा, तुम्हाला आणखी 1,500 रुपये मिळणार आहे. आता हे जो 1,500 रुपये याची रक्कम वाढणार आहे. लक्षात घ्या, याची रक्कम किती वाढणार आहे, तर स्टार्टिंगला तुम्हाला आणखी 1,500 रुपये मिळत आहेत. त्यानंतर तुम्हाला आणखी 2,000 रुपये मिळतील, नंतर तुम्हाला आणखी 2,500 मिळतील, 3,000 सुद्धा आणखी करणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय सांगायचे दोस्त की ही रक्कम वाढली जाणार आहे, वाढवली जाणार आहे आणि याचा फायदा प्रत्येक महिलांना होणार आहे. जर तुम्हाला घरी बसून तुम्हाला जर ही रक्कम मिळत असेल तर त्याचा फायदा तुम्हाला ह्यासाठी होणार आहे की तुम्हाला जर काही अडीकीने स्टार्टअप करायचे असेल किंवा तुम्हाला अडीकीने काही तुमचे जे हप्ते असतील ते भरायचे असेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल त्यामध्ये तुम्हाला याची मदत होणार आहे. म्हणून सरकारने ही योजना अडीकीने आणलेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे की याची रक्कम होणार ही मोठी गोष्ट आहे, कारण की 1,500 रुपयेपेक्षा तुम्हाला आणखी जास्त रक्कम मिळणार ही सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की तिसरा हप्ता. तर तिसरा हप्त्याबाबत जर सांगायला गेलं, तिसरा जो तुमचा हप्ता आहे तर तिसरा हप्ता तुम्हाला आणखी सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे. आता हा सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला कधी मिळणार आहे तर त्याची तारीख सांगतो, लक्षात घ्या कधी मिळणार आहे. तर तारीख लक्षात घ्या, 14 तारीख ते 17 तारीख, लक्षात घ्या 14, 15, 16, 17 या दरम्यान तुमचा हप्ता तुम्हाला ठिकाणी वितरित केला जाणार आहे. लक्षात घ्या 14, 15, 16, 17 या दरम्यान तुमच्या ठिकाणी तुम्हाला तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे. म्हणजे तिसरा हप्ता तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. हा असं तुमच्या ठिकाणी प्रॉब्लेम होता की तिसरा हप्ता कधी असणार, तारीख काय असणार आहे. तर तारीख तुम्हाला सांगितलेली आहे 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये देणार आहेत. आता दुसरा मुद्दा असा आहे की भरपूर महिलांना किती एकही हप्ता मिळेल नाही. तर त्यांना ज्या महिलांना एकही हप्ता मिळेल नाही त्यांना एकाच वेळेस सर्व जे महिने झाले त्या सर्वांची एकत्रित रक्कम मिळणार, जसे की 4,500 असेल किंवा जेवढे हप्ते झाले तेवढ्यांची रक्कम तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच काय, तर ज्या महिलांना आतापर्यंत 2 हप्ते मिळाले तर त्यांना फक्त ठिकाणी जो पुढील हप्ता त्याची रक्कम मिळणार आहे. ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही आहे तर त्यांना एकत्रित सर्व रक्कम मिळणार आहे, जेणेकरून त्या महिलासुद्धा त्याचबरोबर येथील ज्याबरोबरला अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्याचबरोबर, म्हणजेच प्रत्येक महिलाला समान पैसे मिळाले पाहिजे हाच हेतू आहे. म्हणून प्रत्येक महिलाला समान रक्कम दिली जाणार आहे. माझा हेतू आहे की तुम्हाला पैसे मिळत आहेत की नाही, तुम्हाला पैसे पोहोचवले जातात की नाही, हा माझा हेतू आहे आणि तुम्हाला मी पूर्ण सहाय्य करणार आहे, पूर्ण प्रयत्न करणार आहे. फक्त त्यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे आणि सपोर्टसाठी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे की तुम्हाला पैसे मिळाले की नाही. जर पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी पैसे मिळाले आहेत, आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा की नाही सर मला अजून ठिकाणी पैसे मिळाले नाही आहे. जेणेकरून तुम्हाला पैसे का मिळाले नाही त्यामागचं कारण काय तेही तुम्हाला विचारणार आहे, प्लस मग त्यावर सोल्युशन तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आणि जर का तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळाले असतील किंवा 1 हप्त्याची रक्कम मिळाली असेल तर लिहून पाठवा सर मला 1 हप्त्याची रक्कम मिळाली, सर मला 2 हप्त्याची रक्कम मिळाली, पुढील हप्ता कधी येणार त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार, तारीखही तुम्हाला मी सांगितलेली आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला या ठिकाणी पूर्ण अपडेट मी प्रोव्हाइड करत राहणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.